तर या कुंडली बनवणाऱ्याचं नॉलेज आपल्याला माहीत नसतं. हे त्यांनी जे लिहिलेलं आहे हे कितपत खरं आहे किंवा योग्य आहे आणि त्यात चुका नाही, आणि हे मला कसं कळणार? आपण कसं आहे, पत्रिका जेव्हा बनवून घेतो तेव्हा ते पंचांग बनवून देतात आपल्याला, आणि बऱ्याच वेळा काय होतं की पंचांग ते वाचता येत नाही किंवा ऑब्व्हियसली कोणाला कळतच नाही की काय तर एक पद्धत अशी पण असावी, मला असं वाटतं, जसं मी देते. श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन मला विचारायचं की ज्यावेळेस दसरा किंवा हे असतो त्यावेळेस अनवाणी चालतात, चप्पल बूट घालत नाही, किंवा काही लोक अगदी गुडघे टेकवत परिक्रमा पूर्ण करतात वगैरे. ह्या धारणा आहेत मना समजत, त्याला बरोबर किंवा चूक ठरवणं योग्य नाही आहे. पण फक्त चालत गेलं म्हणजेच मंदिरातला देव प्रसन्न होतो असं काही आहे का? मी नाही मानत. माझं म्हणणं असं आहे ना की आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी बसूनच देव पावलं पाहिजे. म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्या घरात स्वतःबद्दलचं ओझं वाटता कामा नाही. मग हे पितृदोषाची लक्षणं आहेत. म्हणजे तुम्ही आदरच करत नाही. त्यांनी त्यांच्या आईवडिलांशी कसे वागलेत आपल्याला त्याच्याबद्दल आपण त्याचं काहीच करू शकणार नाही. पण आपण आपल्या आईवडिलांबद्दल जर असं आदर ठेवला, त्यांचा जर मानसन्मान केला, तर आपल्याला पितृदोष राहत नाही. लोक म्हणतात की जिवंतपणी एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही, तो गेल्यावर कळतो. तर मला वाटतं हे इथं खूप जास्त परफेक्ट लाईन आहे. ही नजर खरं असते का? पहिली गोष्ट, अशी एखाद्याला नजर लावता येऊ शकते का? हे नजर लागते का? तर हो, लागते. मला वाटतं जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा माझ्या मनामध्ये ती जलसी येते, एक कॉम्प्लेक्सिटी येते का हे व्यक्ती करू शकतो तर मी का नाही. ते एक नजर निगेटिव्हिटी दर्शवते. अमावस्या किंवा पौर्णिमेला जी लोकांनी रेस्ट्रिक्शन घातलेली आहे ही योग्य आहेत का? मी म्हणेन ना की जर खरंच शुभ कामं करायची असेल ना तर अमावस्येलाच करा. जन्मतारीख बदलवते का एखाद्याचं नशीब? नशीब बदलवण्यापेक्षा मी असं म्हणेन की शनीची 7.5 हा काय विषय? शनीची महादशा म्हणा किंवा शनीची 7.5 बोलली ना की लोक खूप घाबरतात. 7.5 कशी होते? मंगळ असतो पत्रिकेत, हा काय विषय? आयझॅक न्यूटनने एक स्टेटमेंट दिला होता, आय हॅव स्टडीड, यू हॅव नॉट. हा त्यांचा स्टेटमेंट आहे. ह्या कोटवर खूप कंट्रोवर्सी झाली, पण त्यांनी त्याच्यामध्ये काय दिलं की मी ग्रहस्थिती, म्हणजे आयझॅक न्यूटनचं तुम्ही बॅक हिस्ट्री वाचली तर ते अक्षरशः त्या टाईमला राजांची प्रिडिक्शन करायचे कशाने, ताऱ्यांचं मोजमापणी करून, कोणता ग्रह कुठे आहे, कोणता प्लॅनेट कुठे आहे. एकंदरीत आपण ओव्हरऑल सगळं जर बघितलं तर ग्रहांच्या इम्पॅक्टपेक्षा कर्मच जास्त लीड करते असं मला जाणवत आहे आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये. तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर, तुम्ही घेतलेल्या नॉलेजवर, तुम्ही घेतलेल्या मॅनेजमेंटवर त्यानुसार ठरतं की आपलं भविष्य काय असतं.